दर्शन मुंबई गणपती दर्शनमध्ये आपण पहिला गणपती दर्शन काळा चौकीचं करणार आहोत। ह्या मित्रांनो आपण आलो महागणपतीपाशी, काळा चौकीचा महागणपती। मुंबईचा राजा नाही, परळचा राजा जय मल्हारच्या रूपामध्ये गणपती हा बाप्पा आहेत। तेजू कायाच्या गणपतीकडे बघा मित्रांनो, तेजू कायाचा गणपती। सो हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग। आज आपण जातोय मुंबई गणपती दर्शन करण्यासाठी। तर चला आपण तुम्हाला दाखवतो मी सगळे गणपती दर्शन तुम्हाला। चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दाखवतो। सो फायनली मित्रांनो आपण मुंबई गणपती दर्शनमध्ये आपण पहिला गणपती दर्शन काळा चौकीचं करणार आहोत। तर चला, इकडे बघा हे लालबागच्या राजाचं आहे आणि इकडे काळा चौकी आहे। बघा मित्रांनो, हा मागच्या वर्षीचा काळा चौकीचा गणपती आहे। हे बघा मित्रांनो, आपण आलो महागणपतीपाशी, काळा चौकीचा महागणपती। चला बघू, इथं पाचची सुविधा असेल तर पाचने जाऊ। इथं रांग लागली मोठी, तर बघूया चला। हे बघा मित्रांनो, आम्ही लाईनीत लागलो आहोत। हे बघा मित्रांनो, आम्ही पास घ्यायचा ठरवला होता पण लाईन संपली बघा आमची। 100 रुपये फुकट गेले असते, याचे 50 आणि माझे 50। इकडे पण घरोघरी गणपती बसले। हे बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू। तर फायनली मित्रांनो, आपण इथं पोहोचलो आहोत। बोला काळा चौकीच्या महागणपतीचा विजय असो। तर चला आता आपण मंडपामध्ये दर्शनासाठी जाऊया, चलो। बघा डेकोरेशन बघा मित्रांनो, खूप छान पद्धतीने बनवलं आहे। इको फ्रेंडली तर नाही म्हणा हे डेकोरेशन, पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। समुद्रामध्ये किनाऱ्यावर कसं हिरवगार असतं तसं बनवलेलं आहे। खूप छान। आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर त्याचा विषयच नाही। त्यांची दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती ही नवीन रूपामध्ये असते, वेगळ्या प्रकाराने बनवतात। दरवर्षी वेगळी मूर्ती असते, असं नाही की एकच मूर्ती आहे त्यांची। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही मूर्ती चेंज झालेली आहे। खूप छान। या वर्षी त्यांनी बनवलं आहे कृष्णाच्या रूपामध्ये नदी, हे बघा नदी नाही सॉरी, कृष्णाच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे। आणि डेकोरेशन पण कृष्णाच्याच ह्याच्यामधलं बनवलं आहे, वृंदावन। आजूबाजूला गायी आहेत, लोक आहेत। खूप छान पद्धतीने लोकांनी बनवलेलं आहे हे डेकोरेशन, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन घेतलं। आता जातोय परेलच्या राजाकडं। तर चला, परेलच्या राजाकडं नंतर कुठलं तेजू कायाकडं पण जाणार आहे। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। हे बघा मित्रांनो, आपण आलो फायनली मुंबईचा राजा नाही, परळचा राजा। इकडं पण खूप गर्दी दिसते, इकडं पण पास काढण्याचा प्रयत्न करू। गेट बघा किती सुंदर आहे। जय मल्हारच्या रूपामध्ये गणपती हा बाप्पा आहेत। एलकोड जय मल्हार, सदानंदाचा एलकोड। चला आपण आतमध्ये जाऊया। किती छान डेकोरेशन केलंय बघा लाईटीचं। हे बघा तिथं गेट पास दिलाय, बघू गेट पास कितीला आहे। हे बघा परळचा राजाचा पास 10 रुपये फक्त। चला आता इथून गेट पास आहे बघा, डायरेक्ट एंट्री गेट पासनी। हे बघा लाईनीच बघा, 10 रुपये नाही त्यांच्याकडे लाईन लावायला। हे नवसावाले आहेत, आम्ही बिना नवसाचे आहेत। हे बघा मित्रांनो, आपण पोहोचलो फायनली परळचा राजा यांच्या मंडपामध्ये। खूप छान गणपती बाप्पांची मूर्ती ही बनवलेली आहे। ही मूर्ती खंडोबाच्या रूपामध्ये बनवली आहे। एलकोड जय मल्हार, सदानंदाचा एलकोड। गणपती बाप्पा मोरया, परळचा राजाचा विजय सो। बघा किती सुंदर पद्धतीने अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे आणि खूप उंच पण आहे। 22 का 23 फुटाची अशी आहे वाटते मूर्ती। खूप सुंदर आहे। तुम्ही डेकोरेशन पण बघू शकता आजूबाजूला।
खूप छान बनवलेला आहे गणपती बाप्पाची मूर्ती, तुम्ही बघू शकता. व्हिडिओला लाईक करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला आपण ह्या गणपतीच्या दर्शनानंतर आपण जाणार आहोत तेजूकायाच्या गणपती बाप्पा बघण्यासाठी. तुम्ही बघू शकता, तुम्हाला झूम करून परत दाखवतोय. हे बघा किती सुंदर अशा पद्धतीने गणपती बाप्पा बनवलेत. हे बघा लांबून पण दाखवतोय तुम्हाला, किती छान आहे. चला आपण निघूया. व्हिडिओला जास्त न लांबवता आपण जाऊया आता तेजूकायाच्या गणपती बघण्यासाठी. चलो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तो मेळा लागलाय. खूप छान सजावट केली आणि मेळा पण लागलाय. हे बघा मित्रांनो, ज्या ग्राउंडमध्ये परळचा राजा बसलेला आहे त्याच ग्राउंडमध्ये या मंडळाच्या हेतूने इथे मेळा सुद्धा लागला आहे. जत्राच भरली एक रूपाने म्हणा. खूप म्हणजे खूप छान मेळा पण लागला आहे. तुम्हाला दाखवतो बघा, खूप छान मेळा. आकाश झुला वगैरे वगैरे जे जे तुम्हाला मेळ्यामध्ये बघायला मिळतील ते सगळे मेळे इथे लागलेले आहेत. तुम्ही बघा किती छान पद्धतीने जत्रा एक प्रकारे भरलेली आहे. मेळा आहे, खाण्यापिण्याचं सामान आहे, वस्तू आहेत घ्यायच्या वगैरे, प्रत्येक छान पद्धतीने इथे बनवण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मेळा हा बनवलेला आहे. आणि या ठिकाणी जत्रा पण खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे. प्रत्येक लोक येतात दर्शनासाठी. ते सगळे दर्शनाला आलेले लोक. एक साईडला मेळा लागला आहे, एक साईडला मार्केट पण आहे. खूप छान छान मार्केट लागलंय बघा. मुंबईच्या राजाच्या इथं जत्रा भरली, जत्रा. तुम्ही बघू शकता आता आपल्याला बघा मेळा जत्रा सगळं संगतीच आहे. इथं इमले गिमले कराई बिरे कैरे बिरे कराई नाही. ही साधारण लाईन आहे आणि इथं पासवाली लाईन आहे. चला मित्रांनो, आपण मुंबईच्या परळच्या राजाचं दर्शन घेतलंय. आता जातोय तेजूकायाच्या गणपतीकडे दर्शनाकडे. तर चला आपण येऊया. इथं सगळे प्रमोशनचे बॅनर लागले. काय काम धंदे नाही द्या लोकांना. मित्रांनो, आम्ही पास काढून डायरेक्ट एंट्री घेतली बघा. हे बघा मित्रांनो, आपण फायनली आलो तेजूकायाच्या गणपती बघण्यासाठी. खूप गर्दी तर एवढी नव्हती, तरी पण मी पास काढला आहे कारण लालबागच्या लाईनीमध्ये खूप वेळ गेला. लालबागचा ब्लॉक टाकला आहे, तुम्ही बघू शकता. जाऊन त्यामध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळच्या चिंतामणी असे 3 गणपती शूट करून टाकले. तर हा आहे काळा चौकी नाही, हा आहे तेजूकायाचा गणपती. किती सुंदर गणपती आहे बघा मित्रांनो. खूप म्हणजे खूप सुंदर गणपती आहे, बघू शकता. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, तेजूकायाचा विजय असो. गणपती बाप्पा बघू शकता किती सुंदर पद्धतीने बनवले आहेत. तेजूकायाचा गणपती हा सेम रूपामध्ये असतो. त्यांचं डेकोरेशन वेगळं असतं, गणपतीचा मूर्ती वेगळी असते, पण त्यांचं साऊंड, त्यांचं रूप तेच असतं. खूप म्हणजे खूप छान पद्धतीने. मित्रांनो, हा रोड पूर्ण बंद केला आहे गाड्यांसाठी, फक्त हे जनतेसाठीच आहे. लालबागचे राजे बसतात बघा, बघू शकता. चला आता आपण इकडून जातोय काळा चौकीकडून घरी. सो फायनली गाईस, तुम्हाला दाखवलेत काळा चौकीचा महागणपती, परत तेजूकायाचा गणपती, परत परळचा राजा, तुम्हाला सगळं दाखवलेत. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवड असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला परळचा राजाचा विजय असो, काळा चौकी आणि तेजूकायाचा विजय असो. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.